होळी 2026 होळीचं जेव्हा दर्शन करायला जाल तुम्ही किंवा पूजा करायला जाल, नैवेद्य अर्पण करायला जाल, तेव्हा आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून पेटत्या होळीत टाकायची आहे. तर काय करायचं आहे महिलांनो, दादांनो, तुमच्या घराजवळ जेव्हा होळी प्रज्वलित करतील 2 मार्च रोजी, तेव्हा एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला आणि तो नारळ घेऊन आपल्या घराबाहेर उभं राहायचं आहे. जसं आपण घरात प्रवेश करतो त्या पद्धतीने उभं राहायचं आहे. दोन्ही हातात तो नारळ पकडायचा आहे. घराच्या वरच्या चौकटीपासून खालच्या उंबरठ्यापर्यंत नीट तो नारळ 7 वेळा ओवाळून घ्यायची आहे. शेंडी आपल्या घरात आली पाहिजे, घराकडं आली पाहिजे, अशा पद्धतीने तो नारळ पकडायचा आहे. तुम्हाला ज्या समस्या असतील, तुमच्या ज्या इच्छा असतील त्या स्वामींना सांगायच्या आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 7 वेळा मंत्र जपा आणि 7 वेळा तो नारळ घड्याळाच्या दिशेने आपल्या घरावरून ओवाळून घ्यायचा आहे आणि सरळ पेटत्या होळीत तो नारळ अर्पण करायचा आहे. ओवाळलेला नारळ घरात वगैरे आणू नका आणि तुम्हाला तुमच्याकडून अजून एक नारळ अर्पण करायचा असेल तर तोही अर्पण करू शकता किंवा तुम्ही घरावरून ओवाळून एक नारळ अर्पण केला होळीत तरीही चालेल. सर्व जे दुःख असेल, त्रास असेल, इडापिडा असेल, कुणाची नजरबाधा लागलेली असेल, घरातले भांडण, तंटे, अलक्ष्मी सर्व काही नष्ट होईल पेटत्या होळीत. असा एक नारळ सर्वांनी जरूर द्यायचा आहे. चांगले अनुभव येतील तुम्हाला.